श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाच्या प्रवासामध्ये आपण आपलं व्यक्तिमत्व घडवायचं असतं आणि जर आपण आपलं व्यक्तिमत्व चांगलं घडवलं तर आपल्या जीवनाचा प्रवास हा चांगला होत असतोय. म्हणून श्रोते हो, व्यक्तिमत्व घडवत असताना कोणाशी जास्त बोलू नका, कारण गोपनीयता हीच मोठी शक्ती असते. सगळ्या गोष्टी या वैयक्तिकरित्या कधीच घ्यायच्या नसतात, कारण सगळेजण तुमच्याबद्दल तेवढं विचार करत नाहीत जितकं तुम्ही स्वतःच्या बाबतीत करत असता. श्रोते हो, स्वतःच्या समस्यावर लक्ष केंद्रित केल्यास तुम्हाला आणखी जास्त समस्या मिळत जातील. म्हणून श्रोते हो, उपायांवर लक्ष केंद्रित केल्यास तुम्हाला अधिक संधी दिसत राहतील. श्रोते हो, संवादाचा अभाव हा चांगल्या नातेसंबंधांचा नेहमी नाश करत असतोय. म्हणून संवाद साधायचा असतो. वेळच्या वेळी आपण बोलून रिकामं व्हायचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जितकी आपण कमी काळजी कराल तितका आपण आनंदी राहत असतोय. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. चपला घालून निर्माण झालेली ओळख आणि चपला चाटून निर्माण झालेली ओळख यात खूप फरक असतो. तुमच्या देहावर लोक हसत नसतील तर तुमचे देह फार छोटे आहेत हे समजून जा. इतरांच्या भावनांशी खेळण्याची लोकांची सवय झाली, म्हणून सहजासहजी एखाद्यावर विश्वास ठेवू नका. नशिबाला दोष देऊन काही उपयोग नाही. नशिबापेक्षा मोठं कर्म आहे आणि ते आपल्या हातात आहे. रिकाम्या पोटाला आई आठवते आणि रिकाम्या खिशाला बाप आठवतो. सत्य बोलण्याचं साहस केल्यास परिणाम भोगण्याची शक्ती परमेश्वर आपोआप देतो. लोकांसाठी जीव जरी दिला तरी तो कमीच पडेल. म्हणून लोकांसाठी नाही तर स्वतःसाठी आनंदीत जगता येईल यावर लक्ष द्या, कारण हे कलियुग आहे. तुम्ही नाही त्यांच्या उपयोगी पडला तरी त्यांना दुसरं कोणीतरी सापडत असतं. घर फक्त विटा वाळूचं नाही तर घरातल्या माणसांनी उभं राहतं. ज्यांना यशाची जाणीव आहे, यश त्यांच्याकडं आपसुकच येत असतं. जे अपयशाची भीती बाळगून असतात त्यांच्या मागं अपयश हात धुवून लागतं. देखाव्यासाठी खर्च केलेला पैसा एक दिवस रडवतो. 50 लाखाच्या गाडीत फिरायचं दिवस झालं तरी 5 लाखाच्या गाडीतच फिरा, कारण लाख कमवणाऱ्याचं 90% पैसा हा मी लाख कमवतोय हे दाखवण्यासाठीच खर्च होतो. विसरून जाणाऱ्या व्यक्तीला आपली आठवण करून द्यायची नसते. आपणही विसरून पुढे जायचं असतं. सेल्फ रिस्पेक्ट नावाचा शब्द हा नेहमी खिशात ठेवून जगायचं असतं. कोणीही आपला फायदा उचलेल इतका अधिकार कोणालाही देऊ नका, कारण यामध्ये सर्वात जास्त ठेच पोहोचते ती आपल्या स्वाभिमानाला. तुम्ही गरजेपेक्षा जास्त बोलता, यामुळंच तुमचं मूल्य वाढत नाही. जे मिळवायचंय ते थोडं उशिरा मिळालं तरी चालेल, फक्त कष्टानं मिळवा, कारण हरामाचं जितक्या लवकर मिळतं तितक्या लवकर ते निघून जातं. रुसवे फुगवे बाजूला ठेवून मिळालेलं आयुष्य हे आनंदानं जगा, कारण आयुष्याची एक्सपायरी डेट ही कुणालाच माहीत नसते. पाठीशी
जेव्हा 4 लोक खंबीर उभे असतात तेव्हा आपसुकच बळ येतं, पण जेव्हा माणूस एकटा असतो तेव्हा एकतर तो हारून मरतो, नाही तर पोरून उरतो. आईनं दिलेली कोणती शिकवण वाया जात नाही, मग ती कला असो, संस्कार असो किंवा अनुभव. त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्याबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्ही उठून गेल्यानंतर त्या ठिकाणी पुढची चर्चा ही तुमच्याबद्दलच असते. मन हे नाजूकच असतं. आयुष्यात आलेली माणसं त्याला कठोर बनवतात. यश हे शेवटचं नसतं आणि अपयश कधी संपणारं नसतं. महत्वाचा असतो तो आपला आत्मविश्वास. माणसानं स्वतःच्या हातातच आपली प्रतिष्ठा ठेवावी. आपण प्रतिष्ठेच्या हातातलं होऊ नये. आपल्या वाटेत कोणी खड्डा खणला म्हणून कधी नाराज होऊ नका, कारण तीच लोक आपल्याला उंच उडी मारायला शिकवतात, हे कधी विसरू नका. चहा आणि प्रेम तेव्हा चांगलं वाटतं जेव्हा चहामध्ये आवड असते आणि प्रेमात काळजी असते. कर्माचं गणित खूप सोपं आहे. जर दुसऱ्याचं चांगलं केलं तर आपलंही चांगलं होतं. पैशापेक्षा शरीराचं रक्षण केलं पाहिजे, कारण शरीर एकदा बिघडलं की पैसाही त्याचं रक्षण करू शकत नाही. बोलता सर्वांनाच येतं. कुणाची जीभ बोलते, कुणाची नियत बोलते, कुणाचा पैसा बोलतो, कुणाचं पद बोलतं, कुणाची वेळ बोलते, तर कुणाची घमंड बोलते. मात्र अंतिम समयी जेव्हा घरघर लागते तेव्हा फक्त कर्म बोलत असतं आणि वाचा बंद होत असते. मोठ्या मोठ्या गोष्टी करणारे मोठे नसतात, तर छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणारे नेहमी मोठे असतात. वाट पाहणं हे खऱ्याखुऱ्या प्रेमाचं लक्षण आहे. जो प्रतीक्षा करू शकतो तोच प्रेम करू शकतो. 4 वाईट दिवस आलं म्हणून खचून जाऊ नका, कारण या वाईट दिवसामध्येच तुमचा चांगला दिवस लपलेला असतात. खिशाला जेव्हा भूक पडतं तेव्हा सर्वात आधी नाण्यापेक्षा नाती गळून पडतात.